नमस्कार मित्रों, मी राकेश धोटे, गडचिरोली. तर एक व्हिडिओ घेऊन आलोय आणि हा व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे गोरगरीब अभियोग्यधारक आहेत महाराष्ट्रामधले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचायला पाहिजे. कारण की मी आज टॉपिक घेऊन आलेला आहे की खरोखरच मेंटर बॅच लावणे योग्य की अयोग्य. तर सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यधारकांना नम्र विनंती करतोय की तुम्ही थोडी स्वतःची सत्सद विवेक बुद्धी वापरा, जेणेकरून कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नका. चाहे मी जरी असेल तरी, पण मेंटर बॅचवाले असो किंवा तुम्हाला मार्गदर्शन करणारे कोणी असतील, त्यांनी सर्वप्रथम आपली ओळख द्यायला पाहिजे. जसं मी माझी ओळख देताना राकेश धोटे, माझा टेट मध्ये स्कोर 136 स्कोर आहे, 136. मी ओबीसी प्रवर्गामधून येतो, 1 ते 12 साठी पात्र आहे आणि माझी ओपन रँक आहे 6203. ही तुम्ही ओपनची जी शीट आहे त्या शीटवर तुम्ही चेक करा, 6203 वर 136 स्कोर वाला राकेश धोटे आहे किंवा नाही. आज अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, मला लाज वाटतोय स्वतःला, की ज्यांना 40 गुण आहे. किती गुण? 40. आणि मेंटर बॅच चालवून किती गुणवाल्यांना मार्गदर्शन करत आहे? 140 गुणवाल्यांना. हे कितपत योग्य आहे? तुम्ही स्वतःची बुद्धी लावा ना. खरोखर मेंटर बॅचची गरज आहे का? आणि हे जे अभियोग्यता धारक आहेत 1,70,000, याच्यापैकी 50,000 जर सोडल्या तर 1,20,000 एक गरीब काम करी, कष्ट करील लोकांची मुलं आहे, त्यांच्या वडिलांनी स्वतःचा पोट उपाशी ठेवून, स्वतःचा पोट मारून आपल्या मुलाला शिकविला आहे. आणि अशा मुलांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्ही बॅचेससाठी पैसे खर्च केले तरी चालेल, पण आता टेट झाली, टेट मध्ये अभ्यास केला आणि प्रेफरन्स कसे द्यायचे याच्यासाठी बॅच लावणे कितपत योग्य आहे आणि कशाला बॅच लावावी लागते, हे सगळं चुकीचं आहे. आणि या भूलथापाला तुम्ही बळी पडू नका. कारण की सांगतोय, ते म्हणतात ना, किती मार्क्स असले तरी तुम्हाला काय होणार? मर्यादित प्राधान्यक्रम कसे द्यायचे ते ठरवणार. हाच निर्णायक आहे. तुमचे टेटचे स्कोर निर्णायक नाही. टेटला 180 मार्क असतील तरी तो लागणार नाही, अशी भीती निर्माण केली आहे. हे सर्रास चुकीचं आहे. आलं का लक्षात? हा व्हिडिओ सर्व गोर गरीब अभियोग्यधारकापर्यंत पोहोचवा. आणि याच्यानंतर सुद्धा मी कसे प्रेफरन्स द्यायचे त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येतोय. निवड असंच नाही का म्हणजे वरवर बोलतोय, घेऊन येतो आणि ते पण मोफत. पहा, पसंती क्रम अजिबात निर्णायक महत्वाचे नाही, तुमचा टेटचा स्कोरच हा महत्वाचा आहे. जर मला सांगा, एका अभियोग्यता धारकाला 80 मार्क्स आहे आणि त्याने नागपूरला पहिला प्राधान्य क्रमांक दिलाय, नागपूरला पहिला प्राधान्यक्रम दिला आहे, आणि एक अभियोग्यता धारक आहे त्याला 140 गुण आहे, समान प्रवर्ग, सारखा प्रवर्ग आहे त्यांचा, म्हणजे पकडून चालू आपण एसटी मधला पुरुषच आहे, दोघांकडे समांतर आरक्षण नाही. आणि याने जर याला 99 पसंती क्रमांक दिला नागपूरला, तर का 80 वाला सिलेक्ट होणार आहे का? 80 वाला सिलेक्ट होणार नाही. रिझन हा आहे की हा 140 वाला जो एसटीचा अभियोग्यता धारक आहे, याने जे 98 प्रेफरन्स दिले, पहिले 98, त्या 98 प्रेफरन्सचा मेरिट 140 पेक्षा जास्त होता. हा 140 पेक्षा जास्त असल्यामुळे त्याला 140 99 क्रमांकाचा पसंती क्रमांकाचा जो जे काही आस्थापना असेल ती आस्थापना त्याला मिळाली. लक्षात येत आहे का? मी बोललेला समजत आहे? आणि आता बॅच लावली असाल तरी ते म्हणतील की मी फालतू बॅच लावली. काय करणार मेंटर बॅच मध्ये ते सांगतो मी तुम्हाला. ज्याला 110 ते 120 किंवा 100 ते 120 मार्क्स आहेत, त्यांना 20% 40% वाल्या शाळेला तुम्ही प्राधान्यक्रम द्या. याच पद्धतीने सांगू शकता. तुमचा प्राधान्यक्रम अजिबात निर्णायक नाही, अजिबात नाही. तुम्ही 1 पासून 100 पर्यंत कोणीकडूनही फिरवून जरी प्राधान्यक्रम दिले आणि त्या जिल्ह्यामध्ये जर तुमच्या मार्कपेक्षा जर जास्त मेरिट लागलं तर त्याच्यामधून तुम्ही सुटणार नाही, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सिलेक्ट होणार नाही. तुमच्यापेक्षा जास्त गुणवाला जर सिलेक्ट झाला तिथं तर निव्वळ भीती दाखवण्याचं काम चालू आहे. निव्वळ भीती, अन्यथा भरतीतून बाहेर, भरतीतून एकदम बाहेर. मर्यादित प्राधान्यक्रम आहेत, आमची बॅच जर नाही जर घेतलं तर एकदम भरतीतून बाहेर. सर्व बॅचवाल्यांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या टेटचा स्कोर
ओपन मधली रँक ही आपल्या मेंटर बॅचवाल्यांना कमीत कमी सांगावी. आम्हाला तर नाही सांगितलं तरी चालेल, पण मेंटर बॅचवाल्यांना सांगावी. आणि मेंटर बॅच ज्यांनी विकत घेतली त्यांनी आवर्जून विचारा, तुमचा हक्क आहे तो. तुमचा मेरिट किती आहे बा, किती स्कोर आहे तुमचा, तुम्ही गायडन्स करता आणि याच्या आधी किती भरत्यामध्ये तुम्ही सिलेक्ट झाले बा, हे तुम्ही विचारा. तुमचा तो हक्क आहे. आणि हे सांगतो, जोपर्यंत अभियोग्यता धारक स्वतःची बुद्धी वापरत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. आता टेटची तयारी केलो आपण, अभ्यास केलो आपण, आणि प्राधान्यक्रम कसे द्यायचे याच्यासाठी बॅच लावणे कितपत योग्य आहे. मी तर सांगतोय, मी मोफत मार्गदर्शन करणार आहे. मी मोफत मार्गदर्शन करणार, काही टेन्शन नाही. आणि एवढं म्हणत आहेत ना मेंटर बॅचवाले, माझा एक मित्र आहे, त्याला 67 मार्क आहे ओबीसी मध्ये. किती? 67. मी बॅच लावतो, त्याचं कुठं सिलेक्शन होते सांगा? 67 स्कोर आहे. अगर जर त्याचं सिलेक्शन जर होत असेल तर मी बॅच लावतोय, नक्की बॅच लावून देतो त्याची. शक्यच नाही हो, शक्यच नाही. त्यामुळे कोणाच्याही भूलतापेला बळी पडू नका. सर्रास खोटं बोलल्या जात आहे, सर्रास फसवणूक होत आहे, तरी अभियोग्यता धारक जागे होत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि वास्तविक जर पाहिला तर पसंती क्रम 100 आहेत ना, 100 पसंती क्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पसंती क्रम देता येतात. 100 म्हणजे खूप झाले, खूप जास्त झाले. आता तुम्ही म्हणत असाल 1 ते 12 वर आहे, तर तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे. कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट तेच येत होते की सर मी 1 ते 12 ला पात्र आहे, तर मास्टर मी 1 ते 12 ला पात्र आहे, तर मी कसे कसे प्रेफरन्स देऊ? तर मी अभियोग्यता धारकांना सांगू इच्छितो की तुम्ही 1 ते 12 ला पात्र आहात, पण तुमचा स्कोर किती आहे ते महत्वाचं आहे. जर मला सांगा, एखादा ओपन प्रवर्गातला अभियोग्यता धारक आहे आणि त्याला 120 गुण आहे, 9 ते 10 आणि 11 ते 12 विचारच करू नका. आणि ज्या एखाद्या अभियोग्यता धारकाला ओपनच आहे, त्याला 180 मार्क्स आहे, त्याने 1 ते 5 आणि 6 ते 8 चा विचारच करायचा नाही. म्हणजे आपला स्कोर आपल्याला ऑलरेडी समजून येत आहे, आपण कुठं आहो आणि कुठं बसतो. नाही समजत असेल तर टेट 2022 ची यादी काढा, त्याच्यामध्ये तुमचा स्कोर असलेला अभियोग्यता धारकाचा मेरिट चेक करा, किती क्रमांकावर आहे, त्या क्रमांकापर्यंत आलेला होता. यंदा जवळजवळ तितक्या जागा किंवा जास्त येतात पाहू, आणि त्याच्यावर मार्गदर्शन करणारच. पण ही जी मेंटर बॅच चालवत आहेत, नाही बा असं असं केलं तर असं असं होते, प्राधान्यक्रम मर्यादित आहेत, त्यांनी सर्वप्रथम अभियोग्यता धारकांना समजावून सांगावं. आता समजावून तर सांगत आहेतच, पण अभियोग्यता धारकांना समजायला पाहिजे ही गोष्ट की आपण खरोखर मेंटर बॅच लावायला पाहिजे का, मेंटर बॅचने आपला फायदा होते का. मग मला एखादी अभियोग्यता धारक दाखवा ज्याला 40 मार्क्स आहे, टेट मध्ये कोणताही समांतर आरक्षण नाही आणि त्याची फक्त आणि फक्त प्राधान्यक्रमामुळे निवड झाली, असं मला अभियोग्यता धारक नंतर भरतीचा निकाल लागल्यानंतर जे काही लिस्ट लागेल त्यानंतर मला दाखवा, मला आनंद होईल त्यावेळेस. पण तुम्हाला सांगू इच्छितोय की तसं काही होणार नाही. मर्यादित प्राधान्यक्रम आहे म्हणून निवड भीती दाखवली जात आहे, तर त्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायचं नाही. आणि काय करायचं, आपले प्रेफरन्स आपण स्वतः देऊ शकतो. सर्वात मोठा गुरु आपणच आहोत. त्यामुळे कोणाचीही बॅच लावायची गरज नाही. आणि बॅच फुकट लावायची, फुकट मार्गदर्शन फुकट केल्या जाते, आणि मी सुद्धा फुकट मार्गदर्शन करणार. लक्षात, जर तुम्हाला जर पाहिजे असेल बॅच मध्ये गायडन्स म्हणजे कशा पद्धतीचा, तर मी काही माझ्याकडे ऍप्स वगैरे नाही, मी गरीबाचा मुलगा आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे, ना माझ्याकडे पॅनल आहे, ना माझ्याकडे काही सामग्री आहे. पण ओरली जितका होईल तितका मी मदत करणार. युट्यूबवर लाईव्ह येईल, युट्यूबवर पुन्हा मदत करेन. पण हा जो घाट घातलेला आहे की मर्यादित प्राधान्य क्रमामुळे तुमची नोकरी हुकू शकतो, मी सगळ्या अभियोग्यता धारकांना पुन्हा एकदा कडकडीची विनंती करतो, विनंती की तुमचा टेटचा स्कोर हाच निर्णायक ठरेल. तुमचे प्रेफरन्स देण्याची स्ट्रॅटेजी आणि प्रेफरन्स हे काही तुम्हाला वाचवू शकत नाही. तुम्हाला टेटचा स्कोर जर चांगला असेल तर प्राधान्य क्रमांक 1 मध्ये निवड जरी नाही झाली तरी प्राधान्य क्रमांक 2 ते 100 पर्यंत कुठं ना कुठं निवड होणार, हे निश्चित लक्षात घ्या. आणि कोणत्याही बॅचच्या बळी पडू नका, भूलतापाला बळी पडू नका. आणि जे घाबरवणे चालू आहे, नाहीतर अन्यथा भरतीतून बाहेर कसं कसं करायचं, अडचणीचं काम, तसं होणार नाही. समजदार अभियोग्यता धारकांनी तर मेंटर बॅच घेतली नाही, पण कोणीही मेंटर बॅच घेऊ नका.
आणि युट्यूबवर जे जे लोक फुकट मार्गदर्शन करतात त्यांचा मार्गदर्शन घ्या आणि घ्या वाटत असेल तर घ्या, नाहीतर स्वतःची बुद्धी चालवा. इथंच मी एवढं बोलतोय आणि मी तेच थांबतोय. फक्त जाता जाता इतकंच सांगतोय की माझी एक गोष्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली असेल की अभियोग्यताधारकांनी पॅनिक होऊ नये, पसंती क्रम देताना घाई करू नये, आपले जनरेट करावे आणि त्यानंतर पुन्हा मी लवकरच येईनच. लवकर मी पुन्हा या युट्यूब प्लॅटफॉर्मवर येणारच. पण हा जो व्हिडिओ आहे गरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा आणि जर माझ्याकडून काही जर चुकी झाली असेल तर पुन्हा एकदा मी माफी मागतोय. आणि हा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील कोर गरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा. ज्यांनी बॅच घेतली असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा आणि ज्यांनी बॅच नाही घेतली त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.